ऐतिहासिक तथा पौराणिक द्रोणागिरीच्या अस्तित्वाला धोका, रेवस-करंजा पुलाच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। शासनाने 1980 साली रेड्डी-रेवस-करंजा पुलाचा आराखडा तयार केला होता, परंतु शासनाने त्या मार्गात बदल करून नव्याने भूसंपादनाचा घाट घातला आहे। त्यामुळे ऐतिहासिक तथा पौराणिक द्रोणागिरी डोंगराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याचा दावा करत करंजा गावातील अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना सोमवार दिनांक 5 रोजी कडाडून विरोध दर्शवला आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा वतीने नियोजित रेड्डी ते रेवस-करंजा या मार्गातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे 250 ते 300 एकर जमीन संपादनासाठी करंजा गावातील द्रोणागिरी मंदिर परिसरात उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या वतीने भूसंपादन अधिकारी यांच्या उपस्थितीत मोजणीच्या नोटीस ग्रामस्थांना देऊन मोजणीसाठी सोमवार दिनांक 5 रोजी आले असताना करंजा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कल्पेश थळी तसेच नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांच्या नेतृत्वाखाली जमीन भूसंपादन प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शवला आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1980 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर AR अंतुले यांनी करंजा ते रेवस मार्गाची घोषणा केली होती। त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव सत्ता बदल झाल्याने सदर पुलाचे काम बंद झाले आणि आता नव्याने सदर रस्त्याचा आराखडा जमिनी वाचवण्यासाठी 1980चा नियोजित मार्गात बदल करून ऐतिहासिक तथा पौराणिक अशा द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याला लागून सदर रस्ता बनवण्याचा घाट घातला असल्याने द्रोणागिरी डोंगराला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे करंजा गावातील शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेला कडाडून विरोध दर्शवला आहे। यावेळी करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, नवापाडा गावाध्यक्ष मनोहर ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, शांताराम थळी, शैलेश डाऊर, परेश म्हात्रे, रोहिदास म्हात्रे, परशुराम म्हात्रे, महेश डाऊर, ललित भगतसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तरी 1980चा नियोजित मार्गाला कोणत्याही शेतकऱ्यांचा विरोध असणार नाही, तरी शासनाने वरील बाबींचा विचार करावा अशी विनंती करंजा परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाला केली आहे। तसेच यावर तोडगा काढण्यासाठी लवकरात लवकर रायगडचे खासदार सुनील तटकरे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण। या संदर्भात आपली भूमिका काय? तर विलेख विभागाची माणसं आज आली होती, पण त्याने एक तर पहिली गोष्ट म्हणजे खूप शॉर्ट नोटीस दिली, हा पहिला मुद्दा। आणि त्याच्यानंतर त्यांचा जो आजचा विषय होता की डोंगरातनं जो रस्ता जातोय त्या डोंगरातनं जाणाऱ्या रस्त्याला आमचा विरोध आहे। कारण डोंगर हा ऐतिहासिक डोंगर आहे द्रोणागिरीचा, त्याचं पूर्वपार रामायणापासून महत्त्व आहे आणि तो ऐतिहासिक डोंगर असल्यामुळं तिथं जर खोदकाम आणि उत्खनन केलं तर आत्ताचं जे आपल्या समोर असणारं वायनाड आणि 2 वर्षापूर्वी घडले किंवा 1 वर्षापूर्वी घडलेले माळीण किंवा इर्षालवाडी ह्यासारखा दुर्घटना इथं होण्याचे चान्सेस जास्त आहेत। त्याच्या बाजूला तो ONGCचा प्रकल्प आहे, त्याला पण हानी होण्याचे चान्सेस आहेत। म्हणून ह्या नवीन प्रकल्पाला आमचा पूर्ण म्हणजे जवळजवळ 25 ते 30 हजार ग्रामस्थ चांजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत आणि त्या सर्वांचा विरोध आहे। आणि जर वेळ पडली तर सगळी 25 ते 30 हजार लोक रस्त्यावर उतरणार। त्याच्याबद्दल आम्ही रात्री तुम्हाला सांगू इच्छितो की हे तुम्ही करू नका। शासनाने 1980 साली जेव्हा बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री होते त्यावेळेला रेड्डी ते रेवस करंजा ब्रिज हा नियोजित मार्ग होता। आता त्यावेळेला शासनाने 8 करोड रुपये त्या दोन्ही साईडला रेवसच्या बाजूने पण करंजाच्या बाजूने पण खर्च केलेला आणि त्याच्यानंतर आता आमचा जो ह्या रस्त्याला जो विरोध आहे तो आमचं म्हणणं असं आहे की जो 1980ला जो सर्वे झालेला आहे त्याच्यासाठी भूसंपादन केलेलं आहे त्या रस्त्यासाठी आमचा विरोध नाही। आता जो नियोजित रस्ता आहे